घोटाळा आहे. आणि तसं जर पाहिलं तुमचं मग खरं स्वरूप काय आहे? जीवाच्या 3 अवस्था आहे. एक जागृती आहे, स्वप्न आहे आणि सुषुप्ती आहे. तर आपली सुषुप्ती ही अवस्था, त्याच्यामध्ये काही दुःख आहे का? सुख नाही आणि दुःखही नाही, इच्छा नाही, वासना नाही, अहंकार नाही, काही वसवस नाही. काही सुषुप्तीमध्ये माणूस स्थिर असतो. तिथं मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, देहसुद्धा तिथं नाही. बरं, हे सुषुप्ती ज्याला आपण निद्रा म्हणतो, झोप, ही सुषुप्ती कशी असते? सगळ्यांची सारखी. राजा आहे, दरोडेखोर आहे, साधू आहे आणि एक लहान मूल आहे. या सगळ्यांची निद्रा कशी आहे? राजाचं वैभव वेगळं, बरोबर आहे ना? राजाचं जीवन वेगळं, वैभव वेगळं, सुखदुःख वेगळी. त्यानंतर साधूचं ऐश्वर वेगळं, नाही का? त्यानंतर दरोडेखोरचं जीवन वेगळं आहे, त्याच्या जीवनातल्या घटना वेगळ्या. आणि एक छोटंसं बालक आहे, त्याला तर काहीच नाही. मग आता हे सगळे जरी असले तरी सगळ्यांची सुषुप्ती एक आहे. काय आहे? राजाला त्या सुषुप्तीमध्ये जो आनंद आहे तोच साधूला आहे, तोच आनंद, तोच दरोडेखोराला आनंद आहे आणि ते सुख बालकाला आहे. आणि म्हणून तिथं काय होतं? हे सुषुप्ती प्राप्त काय झाली? सगळ्या इंद्रियांचा लोप होतो, जगाचा सुद्धा लोप होतो, अहंकाराचा सुद्धा लोप होतो, जगच राहत नाही, मी राहत नाही, देहही राहत नाही. मग तेव्हा अशी विलक्षण शांती माणसाला प्राप्त होते. यालाच ब्रह्मस्थिती म्हटलेलं आहे. या सुषुप्तीलाच ब्रह्मस्थिती म्हटलेलं आहे. आणि दमलेला माणूस काय होतो? जसा मूल दुःखी झालेलं मूल आईकडे जातं, बरोबर आहे ना? मग तसा श्रमलेला जो जीव आहे हा सुखाकरता पुढे जातो, त्या सुषुप्तीचा, नाही का? माणसाला तुम्हाला एक सांगतो, लक्षामध्ये घ्या. त्याला म्हटलं तुला पाहिजे ते देतो, फक्त झोप घ्यायची नाही. तुला राजा करतो, सोन्याचे अलंकार पाहिजे त्याशी, काही काम करायचं नाही, फक्त सत्ता गाजवायची. दम द्यायचा, याला दम द्यायचा, त्याला दम द्यायचा, फक्त झोपायचं नाही. जमेल का? जमेल का? जमणार नाही. तो तुम्हाला काहीच नको, मला फक्त झोप पाहिजे, काहीच नको. त्याला म्हटलं, आता एखादा गरीब माणूस आहे, त्याला म्हणतो 10 लाख रुपये देतो, झोपायचं नाही. लई गरीब माणूस आहे, त्याला म्हटलं 10 लाख रुपये देतो, अगदी त्याला 2 दिवस झोपला नाही, डोळ्याला डोळा नाही. आणि त्याला जर म्हटलं तर तू झोपू नको, तुला मी 10 लाख रुपये देतो, तो ऐकन का? तो म्हणे मला, अरे पैशासाठी तर तू चोऱ्यामाऱ्या करतोय, वणवण करतोय, नाही का? मग वणवण करतोय आणि मग असं असताना मग 10 लाख रुपये घे ना, फक्त झोपू नको, बसायचं फक्त, नाही का? आणि म्हणून माणसाला काही नको, फक्त त्याला निद्रा पाहिजे. त्याला आता निद्रा आहे, एक अज्ञानाची निद्रा आहे आणि ज्ञानाची निद्रा आहे. ज्ञानाची सुषुप्ती आहे आणि जीवाची सुषुप्ती आहे. सुख जरी एक असलं तरी परंतु त्या सुषुप्तीमध्ये फरक आहे. जो जीव आहे त्याच्या सुषुप्तीमध्ये बीज आहे. काय आहे? त्याच्या सुषुप्तीमध्ये काय आहे? बीज आहे. कशाचं बीज आहे? वासनेचं बीज आहे, नाही का? वासनेचं, त्याच्या ठिकाणी इच्छा आहेत, वासना आहेत, अहंकार आहे, स्वार्थ आहे, सुखदुःख आहे, पण हे तात्पुरती लीन झालेली आहे. त्याला ब्रह्मप्राप्ती आहे, पण ते तात्पुरती आहे. त्या ब्रह्मप्राप्तीपासून त्याला फक्त सुख होतो, तात्पुरतं सुख होतं, पण ती सुषुप्ती त्याला मोक्ष देत नाही. सुषुप्ती त्याला मोक्ष देते का? मोक्ष देत नाही.
आणि त्याच्या सुषुप्तीमध्ये बीज असतं काय. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे पा एक ओवी, साचची पुढे ती विरा, जरी नाही स्वप्न जागा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. आगापै पण भगवंताने सांगितलं अर्जुनाला, अर्जुना अरे हे तुम्ही ब्रह्मच आहात, तुम्हाला कधी ना कधी ब्रह्माची प्राप्ती होतेच, नाही म्हणण्याची सोय नाही, नाही का. ब्रह्मप्राप्ती होती. पण काय होतं, तो जागा झाला, तो सुषुप्तीमध्ये तो ब्रह्म होतो, नाही का. सुषुप्तीमध्ये तो ब्रह्म होतो, त्याला घराची आठवण नाही, बायकोची आठवण नाही, कशाची आठवण नाही त्याला. मग का ब्रह्म झाला, काय झाला, ब्रह्म झाला. पण त्याची सुषुप्ती संपली का मग त्याचा खरं स्वरूप त्याचं प्रगट होतं, मग त्याची ब्रह्मस्थिती खरं स्वरूप प्रगट होतं. हां, कुठे गेली ती, नाही, मग त्याचं खरं स्वरूप पुढंच होतं जाग. परंतु म्हणून ज्ञानाच्या सुषुप्तीमध्ये बीज नसतं, तिथं ब्रह्मानंद असतो. आणि याच्या सुख सगळ्यांचे आहे, परंतु ज्ञानाच्या सुषुप्तीमध्ये फक्त ब्रह्मानंद असतो. आणि याच्या अज्ञानाच्या जीवाच्या सुषुप्तीमध्ये काय असतं, ते बीज असतं, वासनेचं बीज असतं, नाही का. वासनेचं बीज असतं, यालाच ध्येय असतो. जागृतीमध्ये कोणता ध्येय असतो, स्थूल ध्येय असतो. स्वप्नामध्ये कोणता ध्येय असतो, सूक्ष्म ध्येय असतो. आणि सुषुप्तीमध्ये कोणता ध्येय असतो, कारण ध्येय असतो. आणि हाच कारण ध्येय नष्ट होतो. कशाने नष्ट होतो, तत्वज्ञानाने. तत्वज्ञानाच्या एकाग्र चिंतनाने त्याचा कारण ध्येय नष्ट होतो, नाही का. काय होतो, कारण ध्येय नष्ट होतो. म्हणून हे आपलं स्वरूप आहे. आता आपल्याला ब्रह्म जरी प्रत्यक्ष अनुभवता जरी नाही आलं, तरी सुषुप्तीमध्ये, आणि ते सुख असं असतं, माणसाला सोडवा वाटतं का. एखादा झोपला, त्याला उठ म्हटलं तर सकाळचं उठावं असं वाटतं का, वाटतच नाही. असं वाटतं असंच पडून राहावं, असंच पडून राहावं सुषुप्तीमध्ये. का, कोणताही विकार नाही म्हणून पडून राहावं वाटतं. पण डोकं जर चढलं तर झोपलेला असला, 2 शिव्या दिल्या कोणीतरी, तर एका फाटकन काय होतं लगेच. याला विषयानंद म्हणतात. काय म्हणतात, विषयानंद म्हणतात. प्रत्यक्ष सुषुप्तीमध्ये मिळणारं सुख हे ब्रह्मसुख असतं, तो ब्रह्मानंद असतो. परंतु तो जागा झाला की थोडा वेळ त्याला पडून राहावं वाटतो, त्या सुखाची नशा असते. प्रत्यक्ष सुख नसतं, पण त्या सुखाची नशा असते, म्हणून त्याला काय म्हणायचं, विषयानंद असतो. प्रत्यक्ष आनंद तो ब्रह्मानंद. आता ब्रह्मानंद नाही, पण अजूनही त्याला उठावं वाटत नाही, त्याला काय म्हणायचं, विषयानंद नाही. तर तेव्हा आता एक विचार करायचा आहे. मग सांगितलं, ज्ञानाच्या सुषुप्तीमध्ये बीज नसतं, नाही का. आणि अज्ञानाच्या सुषुप्तीमध्ये बीज असतो. मग बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. साखरेचा नव्हे ऊस, आम्हा कैसा गर्भवास, नाही का. आणि म्हणून आता ही ब्रह्मस्थिती आता सुषुप्ती का प्राप्त होते, कशी प्राप्त होते, तशीच ब्रह्मस्थिती प्राप्त होते. पण आता काय होतं, सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपलेला माणूस आणि जो ज्ञानी असतो, झोपलेल्याची ब्रह्मस्थिती फक्त त्याची जीवाची ब्रह्मस्थिती फक्त झोपलेला असतात, पण ज्ञानाची ब्रह्मस्थिती अखंड असते. त्याला त्याची येणारी जाणारी नसते, अखंड असते. सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण, जगी असून आपण जगा वेगळा, नाही का. सदा स्वरूप अनुसंधान, सतत स्वरूपाचं अनुसंधान तो करीत असतो, नाही का.
अनुसंधान करीत असतो, सतत स्वरूपानंदामध्ये तो असतो, सतत समाधी अवस्थेमध्ये तो असतो. समाधी सह जीवन हरिपाठ, नाही का, ती अखंड त्याची समाधी असते. म्हणून अर्जुनाची समाधी जागृतीत सुद्धा, युद्ध समयी सुद्धा मोडली नाही. ही विशेष आहे. ज्ञानाची समाधी काय, ज्ञानाची समाधी तर कधीच मोडत नाही. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. मग आता काय आहे? संत सांगतात हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. कारण तुलाही भांडत होता. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. तू रोज उठून भांडण करतो कुणा ना कोणाशी. का बरं असं उद्योग करतो तू? तुला गप नाही बसत का? हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. संत वचनाचं पालन करायला पाहिजे, नाही का? काय करायला पाहिजे? पालन करायला पाहिजे. अर्जुना दिदली समाधी, सेवेची घातला महायुद्धी, आणि कृष्ण कृपानिधी ताटस्थ समाधी भंगेना. त्याची कशी होते? तटस्थ समाधी. समाधी म्हणजे काय? असं मुडदं पडून राहायचं नाही. खरी समाधी कोणती? योग्यांची समाधी वेगळी आणि ज्ञानीभक्ताची समाधी वेगळी असते. ज्ञानीभक्त कसा असतो? सर्व कार्य करिता त्याची समाधी असते, नाही का? आणि योग्याची समाधी जेव्हा तो सगळं संघ परित्याग करून एकाग्र चित्तानं जेव्हा तो साधन करतो, तेव्हा योग्याची समाधी असते. आणि ज्ञानाची समाधी अखंड असते. आणि म्हणून त्याची सर्व कार्य करिता त्याची समाधी का होत नाही? भंग पावत नाही. अखंड स्थिती, नाही का? अखंड स्थिती त्याची असते. मग आता असं सांगायचं की ही स्थिती त्याला का प्राप्त झाली? का प्राप्त झाली? विचार आता इथं चिंतन आहे बरं का. आता इथं विचार करायचा आहे. काय विचार करायचा? तर त्यानं जगाचा लय केला, मनाचाही नाश केला, वासनेचाही क्षय केला, दृश्याचाही अभाव करून टाकला. सुषुप्तीमध्ये दृश्याचा अभाव, वासनेचा क्षय, मनाचा नाश, एवढ्या 3 गोष्टी झालेल्या असतात. फक्त ब्रह्माभ्यास नसतो. ब्रह्मस्वरूप होण्यासाठी ब्रह्माभ्यास पाहिजे, नाही का? असं तर तेव्हा काय होतं? तर त्यानं जगाचाही लय केला. तिथं काय होतं? ज्ञानी जो असतो ना, साधने सरता काय प्राप्ती झाली जैशी, साधने सरती आपैशी, नाही का? त्याचा वैराग्याचा सोस तुटतो, विवेकाचा सुद्धा त्याचा सोस तुटतो ज्ञानी झाला का. नदी वाहत असते. नदी कधीपर्यंत वाहत असते? समुद्राला मिळेपर्यंत वाहत असते. आणि समुद्राला मिळाली वाहते का? वाहनं थांबतं, वाहनं थांबतं. आपली रेल्वे असते, रेल्वे, तर ती रेल्वे ज्याला आपण काय म्हणतो, शेवटचं कोणतं येते? अरे मुंबई फिटी. कशा कन्याकुमारीला जायचं? इथं झालं वाघुरी वळण, चंदनगर वळणता येत नाही, थेटकर नाही का? मग विटी. तर पुण्यापासून जर ती रेल्वे आहे, फिटीला गेली की पुढं थांबते. विटीच्या पुढं काय आहे का? विटीच्या पुढं काहीच नाही. बस संपला प्रवास. मग तसं आपण ब्रह्मज्ञानाचा अभ्यास सुरू केला की ब्रह्मज्ञान हा शेवटचा प्रवास आहे, शेवटचा टप्पा आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं का काहीच कळणं राहत नाही. आणि मग अज्ञान निमालिया, मी एको असे धनंजया, सनिद्र स्वप्न गेले या आपण पे जैसे, नाही का? काय म्हटलं? अज्ञान निमालिया. आता आपल्यामध्ये अज्ञान आहे. अज्ञानाचा परिणाम जग आहे. अज्ञानाचा परिणाम अहंकार आहे. अज्ञानाचा परिणाम सुखदुःख आहे, नाही का? आणि म्हणून परमात्म्याची अनुभूती नाही. परमात्मा त्याला दिसत नाही.
आणि म्हणून काय म्हटलेलं आहे त्याची ती कशी आहे तर अज्ञानाची स्थिती त्याची आहे. त्याला जग आहे, मी माझं आहे, सुखदुःख आहेत, इच्छा वासना आहे, सगळं काय आहे, फक्त तिथं देव नाही. काय देव नाही. परंतु देव एकदा प्रगट झाला की अज्ञान निमालिया, अज्ञान एकदा नष्ट झालं. मी एकू असे धनंजया, कोण? अज्ञान निमालिया मी एकू असे धनंजया, मी कोण? अरे मी कोण? तू कशाला परमात्मा? अज्ञान निमालिया मी सर्व विश्वात आहे. मी कुठे आहे? सगळ्या विश्वात मीच एक आहे, मीच एकटा आहे. ह्या विश्वाचं जगाचं अधिष्ठान मी आहे. मी ते परब्रह्म आहे. ह्या जगाचा निर्माता मी आहे. या जगाचा पालनकर्ता मी आहे. या जगाचा संहारही मीच करतो. काय आहे? सर्व काही मीच आहे. या विश्वसृयेचा भरता मी चिगा पंडूसुता, मी गोसावाशे समजता त्रैलोक्याचा, नाही का? म्हणून मी आहे. म्हणून पण कधी? अज्ञान निमालिया मी एको असे धनंजया, सनिद्र निद्रा सहित स्वप्न गेलं, निद्राही गेली. मग तो कसा असतो? एकटा असतो. स्वप्नातलं सुखही नसतं, त्या झोपेतलं सुखही नसतं, आणि त्या स्वप्नातलं झोपेतलं सुखही नसतं, आणि स्वप्नातलं सुखदुःख घटनाही नसतात. मग तो असतो स्वप्नातलं सगळं समजतं. मग तो एकटा असतो, जागृतीत असतो. मग तसं एकदा अज्ञान घालवायचं आहे आपल्याला. अज्ञान घालवायचं आहे आणि ज्ञानाचा स्वीकार करायचा आहे. ते ज्ञान बुद्धीमध्ये प्रस्थापित करायचं आहे, नाही का? ते ज्ञान मग अज्ञान निमालिया मी एको असे धनंजया, सनिद्र स्वप्न गेले या आपण पेजशी. मग तो सगळ्या विश्वात एकटा असतो, नाही का? सगळा मग त्याला स्वतःशिवाय दुसरं काही जगात दिसत नाही. कुठं जरी पाहिलं तरी त्याला तिथं मीच. आणि म्हणून ती उभी काय उभी ती? ऐशिया प्रतिती बोधसागरी, तू आपणे ते कल्लोळू करी, मग जवळपासी चराचरी पुढं तूच आहेस. ऐशिया प्रतिती बोधसागरी, असा अनुभवाचं बोध बुद्धीमध्ये धारण कर. अशा अनुभवाचा बोध बुद्धीमध्ये धारण कर. ऐशिया प्रतिती, आणि अशा अनुभवाचा तू समुद्र हो. अशा अनुभवाचा समुद्र हो. ऐशिया प्रतिती बोधसागरी, तू आपणे यात एक कल्लोळ करी, आणि त्या समुद्रात एक लाट तू हो. आणि मग असं जेव्हा होईल तेव्हा तुला असं लक्षात येईल का सगळ्या विश्वात तूच एकटा, तुझ्याशिवाय कोणीच नाही. अनंत रूपाने हे विश्व जरी नटलेलं असलं, चंद्र आहे, सूर्य आहेत, नद्या आहेत, दऱ्या खोऱ्या आहेत, डोंगर आहेत, गावं आहेत, मनुष्य आहेत, प्राणी आहेत, पशु पक्षी आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, बँक आहेत, पोस्ट ऑफिसेस आहेत, दवाखाने आहेत, कॉलेजेस आहेत, सगळं काही आहे. पण हे सगळं लोप पावतं आणि त्याच्या जागी मीच एक प्रगट होतो, नाही का? मग कसं आहे? आणि मग तिथं मरण माझे मरून गेले, मज केले अमर, नाही का? मग त्याला तिथं मरण नाही का? जन्म गेले लागे वासनेच्या संगी, त्याची झाली अंगी हरिरूप. ज्या वासनेला जन्म घ्यावा लागतो, आता त्याला जन्म घ्यावा लागत नाही, कारण त्याची वासनाच आता श्रीहरी झालेली आहे. वासना श्रीहरी झाली म्हणजे तर ज्ञानेश्वर ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, नाही तर ज्ञान देव विठ्ठल विठ्ठल म्हणता. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासनी कैसे निवृत्तीशी आली. मन राम कधी होतं? अहो मन मुळातच राम आहे, परंतु आपल्या चित्तात वासना इच्छा निर्माण झाल्या, आणि म्हणून ते मन काय झालं? ब्रह्म असलेलं मन जीव झालं आणि दुःखी कष्टी झालं. आणि मग ते इच्छा वासना गेल्या, अहंकार गेला चित्तातला का मग मन हे राम झाले. मग प्रवृत्ती म्हणजे काय? प्रवृत्ती म्हणजे काय? हलकाताई, प्रवृत्ती म्हणजे हे माझं ते माझं, ते माझं, हे करायचे ते करायचे,
नाही का, हे करायचं ते करायचं, नाही का. 9.5 लाख झालेत, अजून 50,000 झाले का, 10 लाख झाले, नाही का. मग असं त्याच्या वासना त्याच्या वाढत जातात, नाही का. मग काय कोणतं प्रमाण हां, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैशी निवृत्तीशी आली. प्रवृत्ती संपावी लागते, आणि जोपर्यंत चित्तामध्ये प्रवृत्ती आहे तोपर्यंत त्याला मोक्ष नाही. मन हे स्वरूपाकडं जातं, चिंतन करतं, त्याला म्हणायचं निवृत्ती. आणि मन हे इकडं जा तिकडं जा तिकडं जा तिकडं जा तिकडं जा, नाही का. मग त्याला प्रवृत्ती म्हणायचं. मन हे स्वरूपाकडं आपोआप जातं बरं का, शून्य होऊन राहतं. त्याला कंटाळा येतो, कोणी बोलायला लागलं का त्याला कंटाळा येतो. कुणी जर त्याला म्हटलं चल तमाशाला, तो तमाशाला जाईल. इम्पोर्टेड दारू आहे, पेता का, तो पिईन का. एखादा दरोडेखोर भेटला, तो म्हटला चल आमच्याबरोबर चोरी करायला, तुला 10 लाख रुपये देतो एका दिवसाचे, तू जाईन. त्याला म्हटलं तुला राजा करतो, तो राजा होणार नाही, तो काहीच घेत नाही. मग त्याला म्हणायचं निवृत्ती. त्याला काय म्हणायचं, निवृत्ती. मग प्रवृत्ती निर्माण झाली का मग तो जीव होतो, आणि प्रवृत्ती थांबली का मग तो काय होतो, परमात्मा होतो. मन हे राम. आणि ते ब्रह्म आहे. इच्छा वासना झाली म्हणून ते जीव झाले. इच्छा वासना संपले की तेच काय होतं, म्हणजे प्रवृत्ती संपली का ते निवृत्तीला आलं का ते ब्रह्म होतं, नाही का. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, पुढं काय, वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अदृश्य जे काही होते, दृश्य जे काही होते ते अदृश्य झाले, नाही का. आणि मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, आणि त्रिकुट शिखरी का दान मिळे आई ते. इतका सुंदर परमार्थ असून आपण का ह्या भटरखाना करून टाकलाय, कशाचा, आत्मस्वरूपाचा भटरखाना करून टाकलाय, नाही का. मग मन हे राम, मन हे विठ्ठल काय आहे, मन हे झाले, मन हे झाले, मन हे विठ्ठलची झाली, मन तृप्त होते. तृप्त मनाला विठ्ठल म्हणतात, आणि अतृप्त मन तो जीव असतो. हे म्हणून हे चांगलं नाही, ही वासना चांगली नाही. मग आता त्याला झोपेत, सामान्य माणसाला सुद्धा झोपेमध्ये ब्रह्मस्थिती प्राप्त होते, कारण तो सगळ्याचा लय करतो. परंतु ज्ञानाच्या साह्यानं तो लय करीत नाही, तर कालाच्या ओघामध्ये तो लय करतो, त्याचा लय होतो. आणि त्यानं अभ्यासपूर्ण चिंतनातून जर त्याने जगाचा, इच्छेचा, अहंकाराचा जर लय जर केला, तर मग त्याला काय होतं, मग तो ज्ञान साधनाने जेव्हा जगाचा लय करतो तेव्हा तो ब्रह्म होतो, नाही का. आणि कालगतीने जेव्हा लय होतो तेव्हा तात्पुरती ब्रह्मस्थिती असते, नाही का. आणि जेव्हा योगी काय करतो, लय करतो, तेव्हा ते काय असते, पाहुणचार, श्रीमंत पाहुण्याचा पाहुणचार. श्रीमंत पाहुण्यांचा पाहुणचार म्हणजे योग, नाही का, म्हणजे योग. आणि स्वतः प्राप्त केलेलं ब्रह्मस्थिती म्हणजे स्वतःच्या मालकीची सत्ता असलेलं ऐश्वर, नाही का. मग आता तात्पर्य काय सांगायचं, पुन्हा तिथून ते यायचं आपल्याला. सगळ्याचा लय केल्याशिवाय ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही. हा जागृत, हा सुषुप्तीत लय झाला कालगतीनं, आपल्याला ज्ञान साधनानं जगाचा, आणि मी माझ्याचा लय करायचं, हे व्यर्थ आहे, खोटं आहे, भ्रमरूप आहे. जे ही भ्रांती आहे हे पहिलं कळायला पाहिजे. मी ही भ्रांती आहे कळायला पाहिजे. मी हे भयंकर विषारी लोढणे आपल्या गळामध्ये, नाही का. हा कसा आहे, विषारी सर्प आहे, अहंकार विषारी सर्प आहे. मी कसा आहे, तर तो सुद्धा हिंस्र पशु आहे मी, नाही का.
मान मोठेपणा ह्या कशा आहेत? ह्या मान मोठेपणा ह्या कशा आहेत? तर ह्या का आहेत? ज्याला आपण म्हणतो ना सैतान असतो, सैतान. सैतान आहे. आणि म्हणूनच काय करायचं, हे चांगलं नाही. पण मोठा दुर्दैव का जीवाला हे सगळं सत्य वाटतं आणि चांगलं वाटतं, आणि त्यालाच अज्ञान म्हणतात. जग मी माझं सत्य वाटणं चांगलं वाटणं याला अज्ञान म्हणतात. आणि हेच दुःखाचं कारण आहे, नाही का? आणि हे सत्य नाही, दुःखरूप आहे, याचा त्याग करणं याला ज्ञान म्हणतात. परंतु माणूस का विचार करत नाही, काही कळत नाही. त्याला परमसुखाची एवढी लालूच दाखवलेली आहे, सत्य लालूच दाखवलेली आहे, तरी माणसाची प्रवृत्ती तिकडं होत नाही. घाणेरडा संसारच त्याला आवडतो. आणि म्हणून पहा, तो ओवीतून पोपट असतो, नळीवर बसतो, नाही का? काय ओवी ती? तो पोपट असतो, नळीवर बसतो आणि तो नळी सोडतच नाही. त्याला असं वाटतं आपण नळी सोडले का आपण खाली पडून आपण मरू. परंतु नळी जर सोडली तर तो काय होणार आहे? सुखी होणार आहे, मुक्त होणार आहे. पिंजऱ्यातला पोपट आणि आकाशात भरारी मारणारा पोपट. आकाशात भरारी मारतो, झऱ्याचं झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचं स्वच्छ पाणी पितो आणि ताजी तवानी झाडावरची गोड गोड फळं खातो. तो पक्षी, तो पोपट म्हणजे जीवनमुक्त महात्मा असतो. आणि त्या पिंजऱ्यामध्ये बद्ध झालेला असतो. तीच वाटी 4 दिवस पाणी ठेवलेलं असतं, त्याच वाटीतलं पाणी पितो. 2 दिवसापूर्वी काहीतरी टाकलेलं असतं, तेच शिळपाक तेच खातो, नाहीतर उपासही काढतो. म्हणजे पिंजऱ्यातला पोपट म्हणजे जीव आहे, नाही का? आणि म्हणून कसं आहे तर आकाशी तू झेप गेले पाखरा आणि तोडी सोन्याचा पिंजरा. हा सोन्याचा पिंजरा नकोय, याच्यात नकोय. आणि म्हणून एक आयुष्य काय करायचं आहे, चांगला दृढ विचार करायचा आहे, दृढ विचार करायचा आहे. काय मला हे आता जन्मोजन्मी हजारो जन्म हेच केले, आता कशाला, नाही का? आता कशाला? आणि म्हणून काय करायचं आहे, दृढ प्रयत्न हा जन्म. बरं, तुमचा संसार कोणी हिरावून येईन का? तुम्ही भजनाला लागले, तुमचं घर कोणी उचलून नेईन का? बँक तुमचे पैसे काय दुसऱ्या कोणाच्या खात्यात टाकीन का? का रस्त्याने जाताना तुम्हाला कोणी दगड मारतीन का? अहो, तोटा तर काहीच नाही, परंतु फायदाच खूप आहे. तरी माणसाला काय होतं, हा मोह सुटत नाही. किती डोकं फोडून सांगा तरी मोह सुटत नाही. आयुष्य संपत आलंय तरी मोह सुटत नाही, नाही का? आणि सुटणार पण नाही. येथे काय कुणाचे गेले, ज्याने त्याने आपले अहित केले.